आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीच्या 165व्या भागामध्ये आलो आहोत आणि आपण सध्या अध्याय 14वा जो आहे गुणातीत योग हा आपण बघतोय. भगवान कृष्णांनी अर्जुनाला जी युद्धावरती युद्ध सुरू होण्यापूर्वी जी गीता सांगितली त्यातले 13 अध्याय पाहिले आपण आणि आता आपण 14वा अध्याय बघतोय. तर मानवी जीवनातली जी गूढ रहस्य असतात की लोक चांगले वाईट मध्यम प्रतीचे का वागतात असे काही प्रश्न आपल्या सगळ्यांना पडत असतात. आणि आपल्याला असा प्रश्न पडतो की सगळ्यांमध्ये तर एकच परमात्मा आहे. तर असं आहे तर तो परमात्मा वेगवेगळ्या माणसामध्ये वेगवेगळा का दिसतो? एवढ्या वेगवेगळ्या चांगले वाईट मध्यम प्रकारचे सर्व का दिसायला येतात आणि माणसाला का त्रास देतात असे आपल्याला काही प्रश्न पडतात. या प्रश्नाची उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण असं म्हणाले अर्जुनाला की परमात्मा जो आहे तो निर्गुण निर्लेप आहे आणि तो आत्म्याच्या रूपामध्ये प्रत्येकामध्ये आहे. परंतु त्याचा संयोग प्रकृती बरोबर झाल्यानंतर प्रकृतीचे जे 3 गुण आहेत सात्विक राजसिक आणि तामसिक या 3 गुणांनी तो जखडला जातो आणि त्या 3 गुणामुळे भिन्न भिन्न प्रकारची माणसं तयार होतात. तर मागच्या वेळेस आपण सात्विक आणि रजोगुण काय आहे ते आपण पाहिलं. सात्विक म्हणजे देवाला मानणारे, चांगली कर्म करणारे, दुसऱ्यांना त्रास न देणारे आणि सगळ्यांचं हित साधणारे अशी साधारणपणे आपण सरळ सोपी व्याख्या करतो. आणि रजोगुणी म्हणजे सतत कर्मप्रधान असणारे आणि प्रत्येक गोष्टीत मला काहीतरी पाहिजेच आहे आणि काहीतरी पाहिजे म्हणून काम करणारे ते रजोगुणी. आता तमोगुणाकडे आपण येऊया. आणि आजचा जो विषय आहे की 8व्या श्लोकाबद्दल भगवान कृष्ण असं 8व्या श्लोकामध्ये सांगतात अर्जुनाला की सर्व देहधारी जीवांना मोहित करणारा तमोगुण अज्ञानापासून निर्माण झालेला आहे असे तू जाण. हे अर्जुना तो तमोगुण प्रमाद आळस निद्रा यांच्या योगाने बांधतो. आता तमोगुण कसा ओळखायचा आणि तमोगुण माणूस हा कसा असतो असं याच्यामध्ये इथे भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर माऊली त्याचं वर्णन काही ओव्या रचून करतात. हे या ओव्यांमध्ये माऊली काय म्हणतात ते आपण पाहूया. माऊली म्हणतात ज्या पडद्याने व्यवहार ज्ञानाची दृष्टी मंद होते जे मोहरूपी अंधाऱ्या रात्रीचे गडद आभाळ आहे ज्यास अज्ञानाचा जिव्हाळा सारखा लागलेला असतो त्याने भुलवल्यामुळे विश्व गोंधळ घालत राहते. अविचार हाच तमोगुणाचा महामंत्र आहे व तमोगुण मूर्खत्व रूपी दारूचा पेला आहे. पण ते काय सांगतात की हा जो तमोगुणी माणूस आहे याला व्यवहार ज्ञान काही नसतं. व्यवहार ज्ञानाची दृष्टी त्याची मंद असते आणि जसं रात्र ही वाईट असते किंवा रात्रीच्या अंधाऱ्या रात्रीमध्ये मोह निर्माण होतात माणसाला तसा तमोगुणी माणूस असतो. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असतं की त्याला अज्ञान असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला अज्ञान असतं की आपण काम केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे, आळस आपण सोडून दिला पाहिजे आणि चुकीची कर्म आपण केली नाही पाहिजे. प्रमाद म्हणजे चुकीची कर्म आपण केली नाही पाहिजे हे तो लक्षात घेत नाही. आणि आळस निद्रा आणि कशामध्येच त्याला उत्साह नसतो असं माऊली सांगतात. आणि दुसरं काय की अविचार कुठलीही गोष्ट विचाराने करत नाही. सतत विवेक बुद्धी ठेवून करत तर अविचाराने करतो. अविचाराने जेव्हा आपण काही काम करतो छोटा असो का मोठा असो त्यावेळी काय होतं की तमोगुणी हा आपला स्वभाव बनून जातो आणि मग त्याचे रिफलकेशन्स त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतात. आणि हे जे अविचाराने काम केले करतात तमोगुणी लोक हे त्यांच्याकरता एक मोहन असरासारखंच आहे. मोहन असर म्हणजे काय की ते मोहून टाकतं माणसाला. विचार काही करायचा नाही, आळसामध्ये आरामात जीवन घालवायचं, काहीच करायचं नाही. आणि ज्यावेळी काही संकट येतं किंवा काही येतं त्यावेळी घाईघाईने काहीतरी अविचाराने काम करायचं. हे साधं उदाहरण द्यायचं म्हणजे एक मुलगा वर्षभर झोपा काढतोय, शाळा कॉलेजमध्ये जातच नाहीये, अभ्यासही करत नाही आणि आता परीक्षा जवळ आली तर मग आता तो विचार करतो की काय एवढी काळजी करायची, आई वडील रागवतील, फी वाया जाईल, त्याच्यापेक्षा मी कॉपीच करतो बेस्ट फ्रेंड. आणि तो काय करतो अविचार करतो.
विचाराच्या विरुद्ध अविचार करतो आणि कॉपी करतो, म्हणजे तमोगुणी जातो. आणि मग त्याच्यामुळे काय होतंय तुम्हाला माहितच आहे कोणी. पुढे माऊली म्हणतात, अर्जुन हा तमोगुण अशा प्रकारे युक्ती तयार करून देह हाच आत्मा असे मानायला जपून टाक. हे लोक असं समजतात की मी म्हणजे देह, देह म्हणजेच मी. आणि 99.99% लोक हेच समजतात. हे पण मी तुम्हाला सांगतो, ते हे समजत नाही की मी शुद्ध आत्मा आहे. ते हे समजतात की मी देह आहे. आणि देह म्हणून आपण समजायला लागलो की आपल्या हातामधून चुका व्हायला लागतात. आणि मग आपण देहाचे लाड करणे, देहाला सजवणे, देहाकरताच काम करणे, असं करून देहामुळे जखडला जातो. तो इतका घेरला जातो की तमोगुणाचे सगळे गुण आपल्यामध्ये. याचा अर्थ ध्येय सजवायचा नाही का, याचा अर्थ चांगलं राहायचं की नाही, असा त्याचा अर्थ नाही. म्हणून देहाचे फाजील लाड तुम्ही करू नका, त्याचे अनावश्यक लाड तुम्ही करू. अति खाणे, अति झोप काढणे, अति चंगळ करणे, हा त्याचा खरा दुसरा अर्थ आहे. आलं लक्षात? हा तमोगुण एकच आहे, शरीराशी तादात्म्य असलेल्या त्या जीवांना चराचरात उन्मत्त करू लागते. आणि त्या अवस्थेत तमोगुणाशिवाय दुसऱ्या गुणाची गोष्ट संभवते. म्हणजे शरीराशी जे इतर जीव तादात्म्य असतात, चराचरामध्ये राहणार, त्या सगळ्यांशी तो अशा रीतीने वागतो की तमोगुणाचाच विकास व्हायला दुसरे जे गुण आहे, सात्विक आणि राजसिक गुण, हे पूर्णपणे तो विसरून जातो आणि तमोगुणामध्ये तो वाहून जातो, असं माऊली म्हणतात. त्या गुणाचा उन्नतपणा असा की संपूर्ण इंद्रियात जडता, मूर्खता आणि आळसदायकता. सदैव इंद्रियांमध्ये जडत, कुठलंही काम करायची त्याला इच्छा. आता सगळे इंद्रिय म्हणजे काय, तर कानाने काही चांगलं ऐकायचंच नाही, डोळ्यांनी काही चांगलं बघायचंच नाही, जिभेने काही चांगलं बोलायचंच नाही, चांगल्या वस्तूंना स्पर्शच करायचा नाही, असा त्याचा अर्थ आहे. कुठलंही चांगलं काम करायचं नाही, सगळे इंद्रियामध्ये जडत, काहीच करायचं नाही, सदैव बसलेले आहेत, झोपलेले आहेत, प्रत्येक गोष्टीला नकार देतो, तो म्हणायचा तमोगुणी माणूस. आणि असा माणूस मूर्ख असतो, तो आळस धारण करून असतो, असं ते म्हणतात. तमोगुणी माणूस अंगाने अंगाची मोडामोड करतो, आळोखे पिळोखे देतो, कोणत्याही कामाविषयी त्याच्या अंतःकरणात उत्साह नसतो, एकामागून एक जांभ्या देण्याचा त्याचा उद्योग चालू असतो. सतत आळशी, सतत जांभ्या देणं, काही न करणे, हा त्याचा गुणधर्म असतो. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो घरामध्ये एखाद्या आपल्या घरातला मेंबर जर असा असला तर आपल्या काय लक्षात येतं की तो तमोगुणी असा आपल्या लक्षामध्ये येतं. आणि मग घरामध्ये वादविवाद सुरू होतात, त्याच्यामुळे घरातल्या इतरांची भांडणं सुरू होतात आणि सगळे त्याला बदलायचं कसं, आता ऐकतच नाही आणि तो आपला तमोगुण सोडतच नाही. साधारणपणे ज्या मुलांचं लक्ष लागलेलं नसतं अभ्यासाकडे, करिअरकडे, ते लोक सगळं असंच करतात. आलं लक्षात? किंवा एखाद्या घरामध्ये एखादा कर्ता माणूस नको त्या गोष्टीच्या पाठीमागे लागला, तो देखील तमोगुणी होऊन जातो. पुढे ते काय म्हणतात, त्याची दृष्टी उघडीच असते तरी त्यास झापड आल्याने दिसत नाही, आणि कोणी हाक मारली नाही तरी ओ म्हणून तो प्रतिसाद देतो आणि उठतो. तो कसा असतो, त्याची दृष्टी बंद असते का नाही, तो जागा असतो, पण जागा असल्यावर त्याच्या डोळ्यावरती झापड आल्यामुळे त्याला काय चांगलं काय आणि वाईट काय काही कळतच नाही. त्याची दृष्टी मंदावलेली असते, चांगलं बघायचंच नाही. जी गांधीजींची 3 माकडं आपण म्हणतो की वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, तर याच्या सगळ्या इंद्रियांवरती झापड आलेलं असतं. आणि म्हणून हा तमोगुणी माणूस असा वागत असतो. जमिनीवर पडलेल्या दगडाला जसे या कुशीरून त्या कुशीवर वळण्याचे माहीत नसते, त्याप्रमाणे त्याने मारलेली मुरकुंडी मोडण्याचे जाणत नाही. पृथ्वी पाताळात जावं किंवा आकाश अंगावर कोसळो, परंतु त्या भीतीने उठावे अशी इच्छा उत्पन्न होत नाही, असे जाणत नाही, किंवा प्रसंग आला तर आचरण त्याला उठवत नाही. हा माणूस कसा असतो, माऊली सांगतात की रस्त्यामध्ये एखादा दगड पडलेला आहे, तो दगड काय स्वतःहून असं काय आपलं कुशी बदलत नाही, या कुशीहून त्या कुशीवर. तसा हा माणूस इतका आळशी असतो की आपली कुस देखील बदलायचं त्याच्या लक्षात राहते, इतका आळसाने तो भरलेला असतो. आणि सतत तो असा राहतो आणि दगडाप्रमाणे मुरकोंडी मारून झोपतो, तसाच वागतो, तसाच राहतो.
म्हणजे इथे पृथ्वीवरती किंवा आजूबाजूला काही घडलं तरी कशाची काही चिंता नसते. किती पाऊस पडो, आकाश कोसळो, सोसाट्याचा हा आपल्या त्याच्यामध्ये राहतो. आपली ती जी जडता आलेली असते तो सोडत नाही. ते एवढे उदाहरणं देऊन माऊली का सांगताय? असं दुसरा एक तुम्ही अर्थ लक्षात घ्या, की अशी लोक आपले मित्र व्हायला लागली, की अशी लोक आपले सगळे सोयरे संबंधी व्हायला लागले, तर आपण सावध व्हायला पाहिजे. माऊली एवढे उदाहरणं देता म्हणजे आपल्याकरता काय संदेश आहे आत्ताच्या दैनंदिन जीवनात, की आपण तमोगुणी माणसांप्रमाण सावध राहायचं. आपण तमोगुणी माणसांच्या बरोबर राहिलं तर त्याचा गुण आपल्याला लागण्याची शक्यता असते. एखादी गोष्ट 10 वेळा एखाद्याकडून आपण ऐकली तर आपल्याला वाटतं तेच खरं आहे, आणि त्याच्या सानिध्यात राहून आपण त्याच्यासारखे होऊन जातो. अलग आपण हा सत्संग का करतो आहोत? सत्संग करण्याचा हेतू काय आहे? की आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळावं, चांगलं बोलायला मिळावं, चांगली उन्नती व्हावी, हा खरा आपला हेतू आणि अर्थ आहे. तो दोन्ही तळहात उचलून गालाला आधार देतो किंवा गुडघ्यावर डोके ठेवतो. निद्रेविषयी त्याला फार लळा असतो. झोपेची संधी मिळताच स्वर्गलाभ झाल्याचे त्याला वाटते. मग तो काय म्हणतो, दोन हात असे लावले का आरामशीर बसलाय, गुडघ्यावर डोकं ठेवलं आरामशीर बसलाय. कोणी म्हटलं अरे झोप बाबा जाऊ द्या आता, तो मस्तपैकी पांघरून गुडूप होऊन जातो पांघरुणामध्ये. मला झोपायला म्हटले ना, मला काही घेणं नाही आता, अशा रीतीचा याचा सवय असते. किंवा त्याला झोपायला मिळालं म्हणजे स्वर्गाचा लाभ झाला असं तो म्हणतो. आपणास ब्रह्मदेवाचे आयुष्य लाभ आहे आणि ते सर्व झोपेच जावे याखेरीज त्याला कोणताही नाद नसतो. सहज रस्त्याने जात असता कोणमणून जरी पडला तरी त्याला झोप लागते, आणि झोप आली तर अमृत प्राशनाचा त्याग करतो. आता माणूस कसा असतो तो मला ब्रह्मदेवासारखं भरपूर आयुष्य मिळावं. आता ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजे काय आहे? पृथ्वीवरचे हजारो वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. त्याचं आयुष्य म्हणजे किती हजारो लाखो वर्ष झाले, तर त्याचं आयुष्य मला मिळालं आणि ते सगळं झोपेत गेलं तर मला चालेल अशा याचा स्वभाव असतो. बरं, याच्याजवळ एखाद्याने अमृत जरी आणून ठेवलं आणि झोपला असेल आणि त्याला सांगितलं उठ अमृत आणलेलं आहे, तू उठ जरा आवर आणि अमृत पी, तो मला अमृत नको, माझी झोप बरी मला, इतका तो आळसामध्ये तल्लीन झालेला असतो. आणि रस्त्याने जाताना तो पडलोय मी आता, मला काही घेणं नाही, मला कुठे जायचं नाही, मला काही करायचं नाही, असा त्याचा स्वभाव असतो. एखाद्या प्रसंगी मोठ्या जबरदस्तीने त्याला काम करावे लागले तर तो रागाने जणू का आंधळाच होतो. कसे वागावे, कोणाबरोबर काय बोलावं, एखादी गोष्ट घेण्यासारखी आहे की नाही त्याच कळत नाही. म्हणजे आता काय, एखादं लग्न कार्य आहे घरी, सगळे म्हणतात तू वर्षभर आळसाने झोपला, गेली 4 वर्ष तू घरामध्ये काही करत नाही, आता तरी काम कर. असं लाजेकाजे जर त्याला काम करायचा जर प्रसंग आला तर हा माणूस काय करतो, इतका रागवतो, सगळ्यांना क्रोध व्यक्त करतो. तर त्याला कामच करायचं नसतं, आणि त्याला हे कळत नाही कोणाशी काय बोलावं, कसं वागावं. ही सारी लक्षणं ज्याच्यात दिसतात तो समजायचा तमोगुणी माणूस आहे. पेटलेला वनवा माझ्या पंखानेच पुसून घ्यावा, अशा लालसेने पतंग जसा वनव्यावर झडप घालतो त्याप्रमाणे एखादे धाडस करण्याकडे प्रवृत्त होतो आणि अयोग्य व अशक्य काम करण्याविषयी कौर्य धारण करतो. फार काय सांगावं, असं प्रमाद करणेच त्याला आवडतं. आता माऊली छान उदाहरण देते, का आता तुम्ही जर पतंग पाहिला असेल, छोटासा पतंग, तर घरामध्ये दिवा लावलेला आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला ज्योत दिसते. हा पतंग काय म्हणतो, की एखाद्या ठिकाणी अग्नी पडली, पतंग काय म्हणतो, मी असा फडफडत जाईल आणि ती आग विझवून टाकेल. मी इतका मोठा आहे की मी तो हे विचार करत नाही पतंग, की अरे माझं शरीर किती छोटं, त्याच्यासमोर ती आग किती मोठी. तो ते विचार न करताच मुसंडी मारतो, ती आग विजायची हाच जळून जातो. तर हा माणूस पण तसाच असतो, अशक्यप्राय अवघड काम आपली कॅपॅसिटी न बघता तो करायला जातो आणि त्याच्यामध्ये फसून जातो आणि प्रमाद करून बसतो, चुकीचं काम करून बसतो. आणि असं प्रमाद करणे, असं क्रौर्य करणे हेच त्याला आवडायला लागतं, असं इथे माऊली म्हणतात. याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या 3 मार्गांनी शुद्ध निरुपाधिक आत्म्याला बांधून ठेवतो. तमोगुणाचं काय वैशिष्ट्य आहे, की तो
निद्रेच्या अधीन असतो, तो आळशी असतो आणि तो प्रमाद करतो, म्हणजे चुकीची कामं करतो. या तीन गोष्टी ज्याच्यामध्ये दिसतात, सतत झोपणारा, सतत आळशी असणारा आणि सतत चुकीचे कामं करणारा माणूस म्हटला की समजाचा तमोगुणी आहे. आणि याच्यामुळे काय होतं की शुद्ध, निरपराधिक, अतिशय शुद्ध असा जो आत्मा आहे त्याला तो जखडून टाकतो. मग त्या आत्म्याला त्याचा जो प्रकाश आहे आत्म्याचा, तो त्याला बाहेर टाकताच येत नाही, अशी अवस्था होऊन जाते असं माऊली सांगतात. जसे अग्नी लाकडात संचारला असतो, तो लाकडाच्या आकाराचा भासतो, त्या घटाने पोकळीला व्यापले असतात, त्याला घटाकाश म्हणतात. पाण्याने सरोवर पूर्ण भरलेले असते त्यावेळी चंद्र त्यात प्रतिबिंबित होतो, त्यामुळे चंद्र सरोवरात धरून ठेवला गेला असे वाटते. त्याप्रमाणे आत्मा त्रिगुणाच्या पाशाने बांधला गेले असे वाटते. आता माऊली समारोप करताना या तीन गुणांचं, पहिले दोन गुण तर आपण पाहिले, ते सत्वगुण आणि रजोगुण, ते काय करतात की तिसरा गुण सांगितले तर ते एक उदाहरण सांगतात आपल्याला. ते काय म्हणतात की तुम्ही जर एखाद्या उंडक्याला जर आग लावली किंवा तो पेटवला, तो उंडक्याचा जसा आकार असतो तसा अग्नी आकार धारण करतो, हे आपण बघतो. किंवा ते काय म्हणतात, एखादं मडकं आहे, घट आहे, ते घट जर आपण ठेवलं तर आकाश त्या घटामध्ये येऊन राहतात, आकाशाला त्या घटासारखा आकार येतो. किंवा तळ्यामध्ये चंद्रबिंब पडलं तर आपल्याला काय वाटतं की चंद्र आतमध्येच आहे पाण्यामध्ये, तो चंद्र त्या पाण्याने वेढलेला चंद्र काय आता बाहेर येणार. प्रत्यक्षात काय असतं की चंद्र वर असतो, तो पाण्यात प्रतिबिंब दिसत असतं, पाण्याने तो झाकलेला नसतो. त्याचप्रमाणे चंद्र आपल्याला फसवा दिसतो, त्याचप्रमाणे आकाश जे आहे, त्याचप्रमाणे आत्मा जो आहे, त्या आत्म्याच्या बाबतीमध्ये काय होतं की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याच्याने तो बांधला जातो आणि त्यामुळे त्याला शुद्ध जे परमात्म्याचा मार्ग आहे तो त्याला मिळत नाही आणि याच्यामध्ये तो जखडला जातो. आणि तीन गुणांच्या मुळे तो त्या तीन गुणांच्या पाशामध्ये बांधला जातो, असं प्रत्यक्षामध्ये घडतं. म्हणजेच आपण नेमकं कसं जीवन जगायला पाहिजे, कोणता गुण घ्यायला पाहिजे, तमोगुण धारण केला पाहिजे का रजगुण धारण केला पाहिजे का सत्वगुण धारण केला पाहिजे, त्या तिघांचं कॉम्बिनेशन धारण केलं पाहिजे, हा कमी तो जास्त, नेमकं काय करायला पाहिजे, हे माऊली हे भगवान श्रीकृष्ण पुढच्या याच्यामध्ये, पुढच्या ओळीमध्ये आपल्याला सांगून घेऊया. कारण की पुढचा श्लोक होणार नाही, कारण पुढचे जे श्लोक लिहिलेले आहे आणि त्याचं जे वर्णन माऊलींनी केलंय, उदाहरणं सांगितलंय, ते खरोखर कशी आहेत माहितीये का, दैनंदिन जीवनामध्ये एक्झॅक्टली काय करायचं, प्रवचन ऐकलं, सगळं ऐकलं, आता नेमकं कसं वागायचं, नेमकं काय करायचं, असा जो माणसाला प्रश्न पडतो त्याची सगळी उत्तरं त्या पुढच्या उभ्यांमध्ये आणि त्याचं जे निरूपण माऊलींनी केलेलं आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. तर आपण थोडं, मी माझ्या शब्दांना विराम देतो, बोलायची तीव्र इच्छा आहे. खरं म्हणजे असं झालं की मलाच तुमच्या विना कर्मेन असं झालं, म्हणून मी पळत पळत कामावरून आलो. आणि सोन्याजी पण म्हणजे फारच स्वभावाने चांगले आहेत, त्या म्हणाल्या चला मी लगेचच विचारते, सगळ्यांना फोन करते, आणि त्यांनी आजचं प्रवचन हे अरेंज केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांची भेट झाली त्याबद्दल आभार मानतो आणि आपल्या हृदयातल्या श्रीकृष्णाला वंदन करून माझ्या शब्दांना विराम. जय श्रीराम, जय श्रीराम.